तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचं सार्थक स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण अलाइट मोशनवरले जे शेकीपीठ असतात त्यावरती ते जे शेकीपीठ असतात ते कशा प्रकारे तयार केले जातात तर यावरती आपण व्हिडिओ आणलेला आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला, व्हिडिओला लाईक नक्की करायचा आहे। आणि मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा। त्याचबरोबर मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनल तुम्ही आतापर्यंत जॉईन नसेल केले तर फटाफट जाऊन तुम्ही जॉईन करून घ्या। त्यावरती आपण अगदी फ्रीमध्ये मटेरियल प्रोव्हाइड करत असतो। तर चला मित्रांनो, तुमचा जरा वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। जर मित्रांनो अलाइट मोशन ॲप तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जाऊन इथून डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे ॲप ओपन करून घ्या। नंतर इथं प्लस आयकॉनवरती क्लिक करा। 9.16ला सिलेक्ट करून इथं क्रिएट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे। नंतर तुम्हाला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे। प्लस आयकॉनवरती मीडियावरती जायचं आहे आणि मीडियावरती जाऊन तुम्हाला इथून फोटो हा सिलेक्ट करायचा आहे। तर अशा प्रकारे इथून फोटो ॲड करून घ्या तुम्ही। तर इथं फोटो ॲड केल्यानंतर इथं तुम्हाला 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे। 3 डॉटवरती क्लिक केल्यानंतर इथं फिल कंपोजिशन करून घ्या। नंतर तुम्हाला जे आहे फोटोची लेंथ आहे ते तुम्हाला 1 सेकंद करून घ्यायची आहे। फोटोची लेंथ 1 सेकंद केल्यानंतर तुम्हाला फोटोची अशी तर तुम्हाला थोडंसं झूम करून घ्यायचं आहे, म्हणजे साईज वाढवून घ्यायची आहे, साईज वाढायची आहे अशा प्रकारे। नंतर तुम्हाला इथं फोटोवरती क्लिक करायचं आहे। तर सिम्पली मी तो फोटोवरती क्लिक करतो आणि इफेक्टवरती क्लिक करतो। ॲड इफेक्टवरती क्लिक करायचं आणि सर्च बारमध्ये तुम्हाला स्टाईल्स हा इफेक्ट इथं सर्च करून घ्यायचा आहे। तर बघू शकता अशा प्रकारे हा इफेक्ट आलेला आहे। नंतर तुम्हाला इथं स्टार्टिंग सेटिंग म्हणून ऑप्शन दिसून येणार, त्यावरती क्लिक करून याला ॲड करून घ्या। नंतर तुम्हाला इथं मिररचं ऑप्शन दिसत आहे। तर हे मिररचं ऑप्शन जे आहे तुम्हाला ऑन करून घ्यायचं आहे आणि यसवरती क्लिक करायचं आहे। नंतर तुम्हाला पुन्हा फोटोवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टवरती क्लिक करायचं आहे, ॲड इफेक्ट करायचं आहे आणि मित्रांनो तुम्हाला इथून सर्च करून घ्यायचं आहे तुम्हाला इथं ऑक्सिलेट। तर सिम्पली अशा प्रकारे ऑक्सिलेट हा इफेक्ट जो आहे हा स्टार्टिंग सेटिंग म्हणून इथं ऑप्शन दिसून येणार, त्यावरती क्लिक करायचं आहे। नंतर त्या इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि याचं जे अँगल आहे मित्रांनो, तर तुम्हाला याचा अँगल तुम्हाला 19 डिग्री करून घ्यायचा आहे। तर बघू शकता अशा प्रकारे 19 डिग्री करून घेतलेला आहे। 19 डिग्री केल्यानंतर तुम्हाला इथं फ्रिक्वेन्सीवर क्लिक करायचं आहे। फ्रिक्वेन्सी याची 2च ठेवायची आहे तुम्हाला, 2 हर्ट्झ। नंतर मॅग्निट्यूडवर क्लिक करायचं आहे आणि सुरुवातीला एक की लावायची आहे तुम्हाला। बघू शकता अशा प्रकारे इथं की लावलेली आहे आणि मॅग्निट्यूड जे आहे इथं सुरुवातीची की तर तुम्हाला 500 ठेवायचं आहे। तर अशा प्रकारे इथं 500 करून घ्यायचं आहे। तर इथं 500 केल्यानंतर बघू शकता मित्रांनो, तुम्हाला फोटो जो आहे हा फोटोला इथं स्क्रॉल करायचा आहे दुसरी की लावण्याकरता। तर दुसरी की तुम्हाला हे 0.18 सेकंदवरती लावायची आहे। तर 0.18 सेकंदवरती आलो, नंतर तुम्हाला इथं मॅग्निट्यूडवरती क्लिक करायचं आणि इथे की लावायची आहे आणि याचे जे की लावल्यानंतर ते हे दिसत आहेत तर याचे तुम्हाला 25 ठेवायचे। तर अशा प्रकारे इथं 25 करून घ्यायचे आहेत। तर बघू शकता मॅग्निट्यूड याला 25 ठेवायचं आहे। तर दुसऱ्या कीला 25 ठेवायचं आहे आणि सुरुवातीची की तुम्हाला 500 ठेवायची आहे। तर अशा प्रकारे इथं मॅग्निट्यूड लावणं कंप्लीट झालं। नंतर इथं ग्राफवरती क्लिक करायचं तुम्हाला आणि ग्राफला तुम्हाला व्यवस्थितपणे इथं अशा प्रकारे इथं सेट करून घ्या। बघू शकता मी अशा प्रकारे इथं सेट करत आहो। तर तुम्हाला जसं दिसत आहे तर तुम्हाला तसं तुम्हाला इथं सेट करायचं आहे। तर बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे इथं ग्राफ सेट झालेला आहे। इथं ग्राफ सेट झाल्यानंतर इथून तुम्हाला बॅक येऊन जायचं आहे मित्रांनो। तर अशा प्रकारे इथं बॅक आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला जे आहे फोटोवरती पुन्हा क्लिक करायचं आहे। फोटोवरती पुन्हा क्लिक केल्यानंतर इफेक्टवरती क्लिक करायचं आहे। इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर ॲड इफेक्ट करून तुम्हाला इथं सर्च बारवरती क्लिक करायचं आहे। तर सर्च बारवरती क्लिक केल्यानंतर यामध्ये मोशन ब्लर हा तुम्हाला इफेक्ट इथं सर्च करून घ्यायचा आहे। तर सिम्पली इथं मोशन सर्च करून घ्या तुम्ही। तर बघू शकता अशा प्रकारे हा इफेक्ट इथं आलेला आहे आणि याला स्टार्टिंग सेटिंग म्हणून ॲड करून घेतो। नंतर तुम्हाला पुन्हा त्या इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला जी ट्यून आहे याची ट्यून तुम्हाला 1.70 सेकंद करून घ्यायचे। तर अशा प्रकारे 1.70 करून घ्या। नंतर याला इथून ॲड करून घ्या। ॲड केल्यानंतर पुन्हा तुम्हाला आणखी एक इफेक्ट लावायचा आहे। त्यासाठी पुन्हा तुम्हाला फोटोवरती क्लिक करायचं आहे। फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करा। नंतर ॲड इफेक्ट करायचा आहे। ॲड इफेक्ट केल्यानंतर तुम्हाला पुन्हा सर्चवरती क्लिक करायचं आहे। सर्चवरती क्लिक केल्यानंतर यामध्ये सर्च करून घ्या तुम्ही एक्सप्लोजर। तर अशा प्रकारे इथं एक्सप्लोजर सर्च करून घ्या। एक्सप्लोजर सर्च केल्यानंतर यामध्ये तुम्हाला सुरुवातीला इफेक्ट दिसून येणार आहे। तर याला तुम्हाला तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे एक्सप्लोजर ग्लामा। तर याला स्टार्टिंग सेटिंग म्हणून ॲड करून घ्या। यानंतर तुम्हाला पुन्हा त्या इफेक्टवरती क्लिक करायचं आहे। इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर आणि तुम्हाला सुरुवातीला ते एक्सप्लोजर म्हणून ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला याला की लावायची आहे एक्सप्लोजरला। तर अशा प्रकारे इथं सुरुवातीला यायचं आहे फोटोच्या, नंतर इथं की लावून द्यायची आहे। एक की लावल्यानंतर सुरुवातीला तुम्हाला तर 1.17 सेकंद करून घ्यायचं आहे।
तर अशा प्रकारे इथे एक्सप्लोर इथे 1.17 करून घ्या सुरुवातीच्या कीला. तर अशा प्रकारे इथे 1.17 करून घ्या तुम्ही. तर बघू शकता अशा प्रकारे इथं स्क्रॉल करायचं आहे तुम्हाला. 1.17 अशा प्रकारे इथं करून घ्या. 1.17 झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला जे आहे तर इथे तुम्हाला दुसरी की लावायची आहे. तर दुसरी की लावण्याकरता तुम्हाला मित्रांनो 0.13 सेकंदवरती जायचं आणि ते की लावायची आहे. आणि या कीला तुम्हाला मित्रांनो सेट करायचं आहे 0 पॉईंटवर. तर अशा प्रकारे 0-0 करून घ्यायचं आहे आणि इथं की व्यवस्थित तिथं लागलेली आहे. यानंतर तुम्हाला ग्रामर जे आहे ते व्यवस्थित असं ठीक आहे. नंतर ऑफसेट जे आहे ते व्यवस्थित ठीक आहे. तर तुम्हाला ग्राफवरती क्लिक करायचं आहे आणि याचा ग्राफ सेट करायचा आहे. तर अशा प्रकारे या ग्राफवरती क्लिक करून व्यवस्थितपणे याला वर उचलायचं आहे. आणि हा जो दुसरा आहे याला पण तुम्हाला अशा प्रकारे थोडंसं वाढवून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे व्यवस्थित इथं ग्राफ सेट झालेला आहे. यानंतर बघून घेऊया मित्रांनो आपण अशा प्रकारे हा इफेक्ट कॉपी करून घेऊया इथं. तर मित्रांनो तुम्हाला सिम्पली फोटोवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टवरती क्लिक करायचं आहे, 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे आणि इथं कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. तर सिम्पली इथं कॉपी इफेक्ट केल्यानंतर इथं प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियावरती जाऊन तुम्हाला दुसरा फोटो इथं ॲड करायचा आहे. तर सिम्पली मी इथं दुसरा फोटो इथं ॲड करून घेतो. दुसरा फोटो ॲड केल्यानंतर या फोटोची पण तुम्हाला साईज हे 1 सेकंदच करून घ्यायचे आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे याला 1 सेकंद करून घ्या. 1 सेकंद केल्यानंतर तुम्हाला त्या फोटोवरती पुन्हा क्लिक करायचं आहे आणि फोटोवरती क्लिक केल्यानंतर 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे. 3 डॉटवरती क्लिक केल्यानंतर इथं फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायचं आहे. नंतर फोटोला व्यवस्थित इथं सेट करून घ्यायचं आहे. नंतर फोटोवरतीच क्लिक करायचं आहे आणि इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि 3 डॉटवरती क्लिक करून इथं पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे आपला व्यवस्थितपणे हा इफेक्ट तिथं क्रिएट झालेला आहे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि मित्रांनो तुम्हाला अशाच प्रकारे जर आणखी तुम्हाला असे शेक इफेक्ट शिकायचे असतील तर कमेंटमध्ये यस टाईप करा.